हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच. संन्यासा कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयास्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही श्रेयस्कर आहेत, परंतु त्यातही कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे. अर्जुनाने जो प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर भगवंत श्री येथे देत आहेत. वास्तवात कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही श्रेयस्कर आहेत. या दोन्हीमुळे मुक्ती प्राप्त होते, परंतु त्यातल्या त्यात कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मागील श्लोकात भगवंत श्रींनी कर्मयोगाची चर्चा केलेली आहे, परंतु कर्मसन्यासाची चर्चा केलेली नाही. यास्तव प्रथम कर्मसन्यास म्हणजे काय ते पाहूया. कर्मसन्यास याचा अर्थ कर्मापासून संन्यास घ्यायचा आहे, कर्मापासून अलिप्त व्हायचे आहे. याचा अर्थ अगोदर कर्म करायचे आहे, कर्म करत असायचे आहे, कर्म करत असताना त्यापासून संन्यास घ्यायचा आहे. कर्मसन्यास आपोआप घडतो. कर्मसन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे, कर्मापासून पलायन नव्हे, कर्माचे वैराग्य नव्हे, हे लक्षात घ्यावे. कर्मसन्यास म्हणजे आपण कर्म करत असावे आणि त्या कर्मदशेत असताना अशी एक वेळ यावी की आपल्याकडून कर्म केले जात आहे हेच आपल्याला समजू नये. आपल्याही नकळत आपल्याकडून कर्म घडावे. पाऊस पडत असतो, त्यामुळे धान्य उगवते, पशुपक्ष्यांची तहान भागते, जलाशय भरतात, त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याची सोय होते, वगैरे वगैरे. पावसाकडून अशी अनेकविध कामं होतात, परंतु याचा पावसाला पत्ता नसतो. तो काही ही कामं करण्यासाठी धर्तीवर पडत नाही. तो पडण्याचं काम करतो, बाकी कामे त्याच्याही नकळत आपोआप होतात. याला म्हणतात कर्मसन्यास. सूर्य उगवतो, प्रकाश पसरतो, काळोख नष्ट होतो, जीवसृष्टीला ऊर्जा मिळते, वनस्पतींना प्राणवायूचा पुरवठा होतो, पाण्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे पाऊस पडतो, वगैरे वगैरे. आपल्यामुळे अशी काही कामे होत आहेत याचा सूर्याला पत्ताही नसतो. ही कामे करण्यासाठी तो उगवत नसतो, बस तो उगवतो. बाकी कामे त्याच्याही नकळत आपोआप होतात. याला म्हणतात कर्मसन्यास. अशा प्रकारे मनुष्याने असे काही कर्म करावे की त्याच्यामुळे त्याच्याकडून काही कर्म घडत आहे हे त्यालाही समजू नये. त्याने सहजच काही करावे आणि त्यामुळे अनेक विध कर्मे घडावीत. त्याने सहजच काही करावे आणि त्यामुळे अनेकविध कर्मे घडावीत. अशा मनुष्याने स्वतः काहीही न करता सर्व काही त्याच्यामुळे व्हावे, त्याच्याही नकळत. एखाद्याचे व्यक्तिमत्व असे काही असते की केवळ त्याच्या उपस्थितीने बाकी लोक प्रेरणा घेतात आणि अनेक कर्मे केली जातात. कर्मसन्यासाचे एक वैशिष्ट्य आहे. कर्मसन्यासाला त्याच्या कर्मामुळे त्याच्याकडून कर्म होत आहे हेच माहीत नसते. तो अनभिज्ञ असतो, त्यामुळे नकळत त्याला कर्मातील फोलपणा उमजतो. कर्म मिथ्या आहे, कारण ते नष्ट होणारे आहे. त्याच्यापासून जी फलनिष्पत्ती होते तीही नष्ट होणारी म्हणजे अर्थातच मिथ्या आहे. कर्मामुळे जी फलप्राप्ती होते त्यात कर्मसन्यासाला
संन्यासाला स्वारस्य नसते. त्याच्याकडून आपोआप निष्काम कर्म केले जाते. लढाईमध्ये अर्जुनाची उपस्थिती इतर योद्ध्यांना युद्ध करण्याला प्रेरणा देणारी आहे. अर्जुनाचे रणांगणावर असणे शत्रूला कापरे भरवणारे आहे. याच्या उलट तो जर या लढाईमधून माघार घेईल तर त्याचा इतर योद्ध्यांवर विपरीत परिणाम होईल. शत्रू चेतावेल. अर्जुन म्हणजे या युद्धातील प्राण आहे, संजीवनी आहे. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की कर्मसन्यासी हो. कर्मसन्यास श्रेयस्कर आहे. त्याने कर्माचे भोग निर्माण होणार नाहीत. कर्म तर होईलच, परंतु कर्मभोग चिकटणार नाहीत. त्यायोगे मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे कर्मसन्यस्त वृत्तीने तू युद्ध कर. निष्काम कर्माबद्दल भगवंत श्रींनी मागील श्लोकातून सविस्तर सांगितलेले आहे. येथे ते सांगतात की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे. त्याची काही प्राथमिक कारणे आहेत. कर्मसन्यासाचे प्रत्यक्ष आचरण कठीण आहे. ती खडतर तपस्या आहे. त्यामुळे कर्मसन्यास काही विशिष्ट लोकांनाच साध्य होतो. काहीही लाभ्यांश मिळणार नसताना कर्म करणे हे सर्वसामान्य जनांना अवघड आहे. कर्मयोग सर्वसामान्य जनांना साध्य करता येतो. कर्मसन्यासाला अंगी वैराग्य असावे लागते. रिपुंवर स्वामित्व असावे लागते. कर्मयोगी सर्वसामान्यपणे कर्म करून परंतु निष्काम कर्म करून त्याच्या भोगांपासून मुक्त होऊ शकतो. कर्मसन्यासात संपूर्ण सत्तेचा अभाव आहे. कर्मयोगात केवळ आसक्तीचाच अभाव आहे. कर्मसन्यास कर्मयोगाशिवाय होत नाही, परंतु कर्मयोग कर्मसन्यासाशिवाय होतो. पुढील श्लोकामधून भगवंत श्री कर्मसन्यास आणि कर्मयोग याची चर्चा करत आहेत. हरि ओम.